स्वागत आहे माझ्या YouTube चॅनलवर। आज आपण गळा रुंदी जेव्हा कमी असते तेव्हा आपण इथून गळा कसा डीप करायचा ते मी दाखवणार आहे। हे बघा, आपण शोल्डर घेतले 5.5, शोल्डर मध्ये आहे 5.5 आणि गळा रुंदी आहे 2.25 आणि गळा आहे 10 किंवा 10.5 घेतलाय मी। आणि इथून आपल्याला 2.25 ने आपल्याला इथून जरा डीप हवाय, म्हणजे असा जरा ब्रॉड हवाय, म्हणून आपण काय करायचं, इथून आपण 3 इंचावर मार्किंग करायची आणि असा बॉक्स करून घ्यायचा। तुम्हाला अजून 3, 3.5, 4 पर्यंत तुम्ही घेऊ शकता। एकदम राउंड शेपनी असा गळा डीप आणि असा ब्रॉड येणार आहे। इथून जर तुम्ही जास्त घेतलं ना तर असं अजून ब्रॉड येईल गळा। मी इथून 3 घेतलंय कारण की आपला गळा रुंदी बघा 2.25 आहे, पण इथे मी 2.25 घेतलं नाहीये, 3 घेतलंय का आपल्याला थोडासा डीप पाहिजे आणि थोडासा ब्रॉड पण हवाय, म्हणून मी साधा गोल गळाच करते। आता ह्याला आपण कॅनव्हास लावून घ्यायचं। आधी हे कटिंग करून घेऊया आपण। साधा आणि सिंपल गळा आहे, गोल गळा। फक्त आपली गळा रुंदी जेव्हा 2.25, 2.5 असते तेव्हा आपल्याला जर ब्रॉड हवा असेल तर आपण कसं करायचं ते मी दाखवलंय। हे बघा, आता आपण 1 इंचावर कटिंग करून घ्यायचंय, 1-1 इंच सोडून, कारण की मी पेपर अस्तर लावणार नाहीये, डायरेक्ट हे आपण अस्तरला जॉईन करणार आहे। हा घातल्यावर असा पसरणार पूर्ण, त्यामुळे हे बघा गळा किती व्यवस्थित असं येणार। आता आपण आधी हे प्रेस करून घेऊया याच्यावर। हे बघा, आपण प्रेस करून घेतलंय। ते थोडं एक्स्ट्रा आहे ते मी कटिंग करून घेते आधी। कटिंग करून घ्यायचंय मधला भाग। तर दाब शिलाई द्यायची पहिली, कधी पण दाब शिलाई द्यायची, त्यामुळे फिनिशिंग आपली व्यवस्थित येते। आता आपण इथून शिलाई मारून घ्यायची आहे। हे बघा, आता आपण पूर्ण शिलाई अस्तरला शिलाई मारून घ्यायची आहे। गळा किती मस्त आलाय बघा, राउंड शेप पूर्ण। आता आपण आधी टक्स मारून घेऊया। हे बघा, आता हे थोडंसं क्रॉस येतं कधी पण, ते आपण थोडं कटिंग करून घ्यायचं, म्हणजे व्यवस्थित आपलं होतं कमरेला। मग हे बघा, थोडंसं असं आता कमरपट्टी करायची आधी।
आपल्याला ह्याला लेस लावायची आहे, किंवा असा सुद्धा बघा किती व्यवस्थित वाटतोय गळा, किती म्हणजे बघा गोल व्यवस्थित आलाय. आता आपण ह्याला तरी पण लेस लावूया. डिझाईन कॉपरची आहे म्हणून मी कॉपरची लेस लावते. मी थोडंसं इथे ब्लाउजचं कापड सोडून नंतर मी लेस लावलेली आहे बघा. जर तुम्हाला माझी व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑन करायला विसरू नका.